श्री स्वामी समर्थ. नमस्कार बंधू भगिनींनो, स्वागत आहे तुमचे आपल्या ह्या वेद भविष्याच्या चॅनलवर. आज मी तुमच्यासाठी असा विषय घेऊन आले आहे की वर्षाच्या या शेवटच्या दिवसांमध्ये बुध ग्रह अशी काही दशा बदलणार आहे की ज्याचा काही राशींना अत्यंत चांगला फायदा होणार आहे. बुध आपली जागा बदलल्यामुळे काही राशींना सुख, समाधान, यश प्राप्त होणार आहे. 29 डिसेंबर नंतर बुध परत आपली जागा बदलणार आहे आणि पुढे तर धनु राशीमध्ये प्रवेश करणार आहे. अशा वेळी तो नवीन दृष्टिकोन आणि सकारात्मक विचार घेऊन येत असतो. 2025च्या काही शेवटच्या काळामध्ये बुध हा ग्रह दोनदा राशी परिवर्तन करणार आहे. ग्रहांचा राजा म्हणून ओळखला जाणारा हा बुध तर्क, व्यापार आणि संवाद, बुद्धिमत्तेचा अधिपती मानला जातो. यामुळे त्यांच्या प्रत्येक राशी बदलाचा परिणाम व्यक्तीच्या विचारांवर आणि निर्णय क्षमतेवर आणि बोलण्यावर दिसून येतो. डिसेंबरमध्ये होणारे हे दोन्ही गोचर काही राशींसाठी नवीन दरवाजेही उघडणार आहेत, तर काहींना आत्मविश्वास आणि विचार मंथनाची संधी देतील. कोणत्या आहेत त्या राशी यावर आज आपण पुढे चर्चा करणार आहोत. पहिली रास वृश्चिक रास. 6 डिसेंबरला बुधाचा वृश्चिक राशीमध्ये प्रवेश होणार आहे. वृश्चिक राशी जलतत्वाची आणि गूढ निश्चयाची राज असल्यामुळे या काळामध्ये वृश्चिक राशीची विचारसरणी अगदी खोलवर जाणारी असेल. संशोधन, विश्लेषण, डेटा हँडलिंग, मार्केटिंग आणि संवादाशी संबंधित क्षेत्रात काम करण्यासाठी हा काळ अत्यंत शुभदायक आहे. बुधाच्या या गोचरामुळे अनेक लोकांच्या मनामध्ये एकाग्रता आणि विश्लेषणाची क्षमताही वाढणार आहे. जे लोक तर्कशुद्ध विचार आणि कल्पकतेच्या बळावर कामं करतात त्यांना विशेष यश संपादन होणार आहे. मित्रांनो, आता पुढील रास आहे धनुरास. बुध हा 29 डिसेंबरला धनुराशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे धनुराशीच्या लोकांचा आत्मविश्वास आणि मनोबळही वाढणार आहे. बुधाने आपली जागा बदलल्यामुळे धनुराशीतील लोकांसाठी ऊर्जा आणि सकारात्मक दृष्टिकोन घेऊन येणार आहे. शिक्षण, प्रवास, विदेशासंबंधातील आणि व्यापाराशी निगडीत असणाऱ्या लोकांना प्रगतीचे संकेतही मिळणार आहेत. धनु ही अग्नितत्वाची रास असल्यामुळे बुध ग्रहाने या राशीमध्ये प्रवेश केल्यामुळे या राशीतील लोकांमध्ये आत्मविश्वास आणि नवीन ऊर्जा निर्माण होणार आहे. बरेच लोकांची कामं आता थांबलेली असतील. ती कामे मार्गी लागण्याचीही वेळ जवळ आलेली आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या कामामध्ये आता यश मिळणार आहे. आता बघूया मित्रांनो पुढील रास मेष राशी. मेष राशीसाठी हा काळ करिअर आणि बढती वाढण्याचा आहे. बुधाच्या या दोन्ही गोचरांमुळे त्यांच्या कर्मावर चांगला शुभ असा परिणाम होणार आहे. नोकरीमध्ये पदोन्नती तर होणारच, पण प्रमोशन होऊनही वरिष्ठ पद मिळण्याचीही शक्यता आहे. नवीन जबाबदारी किंवा कामाच्या ठिकाणी नवीन ओळखही निर्माण होण्याची शक्यता आहे. जुने प्रकल्प पूर्ण होतील आणि आर्थिक स्थिती चांगली मजबूतही होईल. जे लोक व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ विशेषतः शुभ आहे. एकूणच सांगायचे झाले तर मेष राशीतील लोकांना हा काळ प्रयत्नांचे फळ देणार आहे. आता त्यांच्या आयुष्यामध्ये कष्टाचं सोनं होण्याची वेळ आलेली आहे. आता पुढे पाहूया बुध गोचराच्या अजून कोणत्या राशीला कसा चांगला परिणाम होणार आहे. पुढील रास आहे मकर राशी. मकर राशीसाठी हा काळ आत्मविश्वास वाढण्याचा आणि आर्थिक वृद्धी होण्याचा आहे. मकर राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना हा अतिशय लाभदायक ठरणार आहे. त्यांचा 11 आणि 12व्या भागातून भ्रमण करत असल्याने आर्थिक लाभाची नवीन दारेही त्यांच्यासाठी उघडणार आहेत. गुंतवणुकीतूनही त्यांना बराच फायदा मिळणार आहे.
आणि व्यावसायिक संपर्कामुळे करिअरला अतिशय नवीन अशी दिशा मिळेल. मित्रमंडळींकडून प्रोत्साहनही मिळेल. आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता वाढल्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेणे त्यांना सोपे जाणार आहेत. बुधाच्या अनुकूल दृष्टीमुळे मकर राशीच्या लोकांना त्यांच्या प्रयत्नाचे फळ आता मिळणार आहे. ते सोन्यामध्येही मोजता येणार आहे. बुधाच्या गोचरामध्ये पुढील राशीला अतिशय चांगला असा लाभ आणि फायदा होणार आहे. ती म्हणजे मीन राशी. मीन राशीसाठी हा भाग्यवर्धक योग आहे. त्यांना कामामध्ये प्रगतीचे संकेत मिळणार आहे. मीन राशीसाठी बुधाचे हे दोन्हीही गोचर शुभ फळदायी ठरणार आहे. कर्मभाव आणि नवम भावातून बुधाचे गोचर होत असल्यामुळे कामकाजामध्ये सुधारणा होऊन त्यांना भाग्याची साथ मिळणार आहे. व्यापारामध्ये नवीन करार मिळण्याची शक्यता आहे. तर नोकरीत असणाऱ्यांना पगारवाढ आणि त्यांची बढती मिळू शकते. या काळामध्ये केलेले प्रयत्न वाया जाणार नाहीत. प्रत्येक प्रयत्नांचा यशात रूपांतर होणार आहे. एकूणच मीन राशीच्या लोकांना डिसेंबर हा महिना भाग्य खोलणारा आणि आत्मविश्वास वाढवणारा असेल. अशाच प्रकारे नवनवीन विषयांवर तुमच्यासाठी मी चर्चा घेऊन येणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.